वेलकम विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ज्ञानधारा युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो आहे. तुम्हाला माहितच आहे की आपण इंग्लिश ग्रामर मधील टेन्स या टॉपिक वर एक व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. हा टॉपिक बदला हा दुसरा व्हिडिओ. आपण यापूर्वी सिंपल टेन्स पाहिले आहेत. त्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स पहिला होता. तुमचा व्हिडिओला भरपूर प्रतिसाद आला, त्यामुळे थँक्यू सो मच. त्याच प्रकारे याही व्हिडिओला आपला प्रतिसाद यावा हीच अपेक्षा. चला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आपले शस्त्र रेडी करा, पेन आणि नोटबुक हातात घेऊन व्हिडिओला सुरुवात करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्युचर परफेक्ट टेन्स. लिहून घ्या मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. पूर्ण भविष्यकाळ आपण कुठे यूज करतो, पुण्या ठिकाणी या वाक्याचा उपयोग होतो ते पाहूया आपण. भविष्यात एखादी घटना एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण झालेली असेल हे दर्शवण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी आपण पूर्ण भविष्यकाळ उपयोग करतो. पुन्हा एकदा ऐका आणि लिहून घ्या. भविष्यामध्ये एखादी विशिष्ट घटना एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी आपण पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतो. इंग्लिशमध्ये त्याची डेफिनेशन होते, द फ्युचर परफेक्ट टेन्स इज used to describe an action that will be completed before a specified point in the future. समजलं मित्रांनो? The future perfect tense is used to describe an action that will be completed before a specified point in the future. उदाहरण सांगतो, मराठीमधलं एक उदाहरण घेऊ आपण सुरुवातीला. रामने दुपारपर्यंत त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. वाक्य मराठीमध्ये आहे, लिहून घ्या. रामने दुपारपर्यंत गृहपाठ पूर्ण केलेला असेल. या वाक्यामध्ये लक्ष द्या, वाक्यामध्ये घटना कधीची आहे? दुपारची. कधीची? उद्याची किंवा आज दुपारपर्यंत, म्हणजे फ्युचर मधली घटना आहे, भविष्य काळातली घटना आहे की दुपारपर्यंत त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल. म्हणजे त्याचा गृहपाठ अजून पूर्ण झालेला नाहीये, दुपारपर्यंत त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केलेला असेल हे सांगण्यासाठी आपण पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग करतो. दुसरं एक्झाम्पल आहे, आम्ही पुढच्या महिन्यामध्ये नवीन घरामध्ये प्रवेश केलेला असेल. वाक्य लिहून घ्या. आम्ही पुढच्या महिन्यात नवीन घरामध्ये प्रवेश केलेला असेल. ठीक आहे. ही घटना कधीची आहे? पुढच्या महिन्यामध्ये. मधली काय? भविष्यकाळातली घटना आहे. आणि प्रवेश केलेला असेल म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आम्ही त्या घरामध्ये राहिलेले असू. ठीक आहे. नवीन घर आहे, त्या घरामध्ये आम्ही काय केलेलं असेल? गृहप्रवेश केलेला असेल. कधी? पुढच्या महिन्यामध्ये. ठीक आहे. समजलं असेल. रचना कशी असते पाहूया. मराठीमध्ये सांगतोय, लिहून घ्या. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सुरुवातीला काय असतो? वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस विल हॅव हॅज, म्हणजे या ठिकाणी विल हॅव आणि हॅज हे काय ऑक्झिलरी वर्ब आहेत ते यूज होतात त्या ठिकाणी. प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. लिहून घेत चला, परत एकदा सांगतो. सब्जेक्ट प्लस विल हॅव हॅज प्लस V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल प्लस V प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस विल हॅव हॅज प्लस क्रियापदाचे तिसरे रूप आणि शेवटी काय असतं? कर्म. आणि हॅव आणि हॅज कधी यूज करायचं ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. विल विल आणि शेल एक वर्ड असतो, कधी कधी आय शेल किंवा वी शेल हा असं यूज केला जातो. हॅज हे एक वचनी तृतीय पुरुष एक वचनी जेव्हा येतं सर्वनाम येतं तेव्हाच हॅज यूज केलं जातं, की ही हॅज, सी हॅज, इट हॅज अशा प्रकारे. आणि हॅव हे आय हॅव, वी हॅव, दे हॅव अशा ठिकाणी यूज केलं जातं. ठीक आहे. तर वाक्याच्या कर्त्यानुसार हॅव आणि हॅज तुम्हाला यूज करायचं आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, सेंटेन्स दिलेला आहे, स्ट्रक्चर आहे, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. तर सब्जेक्ट काय? सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस पार्टिसिपल वर्ब इन थर्ड फॉर्म. ओके. नेगेटिव्ह सेंटेन्स मध्ये असतं सब्जेक्ट प्लस विल हॅव नॉट प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आहे ठिकाणी. ठीक आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, त्यामध्ये असतं विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव पास्ट पार्टिसिपल.
एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्याचं. बाय नेक्स्ट इयर सी विल हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. हा म्हणजे पूर्ण भविष्यकाळ हा कधी यूज केला जातो? भविष्यामध्ये एखादी घटना त्या एका विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी आपण पूर्ण भविष्यकाळ यूज करतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बाय नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी सी विल हॅव म्हणजे तिने पूर्ण केलेली असेल ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. ग्रॅज्युएट पूर्ण केलेलं असेल बाय द नेक्स्ट इयर. सी विल हॅव काय या ठिकाणी क्रियापद आहे. सी हे कर्ता आहे. विल हॅव हे विल हॅव ऑक्झिलरी वर्ब आहे आणि ग्रॅज्युएटेड हे काय आहे पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य आहे निगेटिव्ह जे म्हणजे नकारार्थी वाक्य आहे. बाय द टाइम यू अराईव्ह आय विल नॉट हॅव फिनिश्ड माय वर्क. म्हणजे तुम्ही जोपर्यंत आलेले असाल तोपर्यंत माझे काम हे पूर्ण झालेलं नसेल हे सांगण्यासाठी इथं यूज केलेला आहे. म्हणजे या वेळेमध्ये काय टायमिंग आहे एक विशिष्ट वेळेमध्ये एखादी विशिष्ट घटना पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी. या ठिकाणी काय झालं ती घटना पूर्ण झालेली नसेल हे सांगण्यासाठी हा काळ इथं यूज केलेला आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय असतं मित्रांनो? सुरुवात त्याची काय होते? विल सुरुवात होते. विल दे हॅव कम्प्लिटेड म्हणजे या प्रश्नार्थी वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब सुरुवात झाली असते. हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट द डेडलाईन म्हणजे वेळेमध्ये त्यांचं प्रोजेक्ट कम्प्लीट होईल काय झालेलं असेल का हे विचारण्यासाठी या ठिकाणी यूज केलेलं आहे हे वाक्य. ठीक आहे. आणखी काय एक्झाम्पल पाहूया आपण. सी विल हॅव कम्प्लिटेड द मॅरेथॉन बाय नोन म्हणजे दुपारपर्यंत मॅरेथॉन कम्प्लीट केलेली असेल. वी विल हॅव मूव्ड टू अ न्यू हाऊस बाय नेक्स्ट मंथ. अगोदर पण आपण एक्झाम घेतलं होतं. प्रॅक्टिस करा मित्रांनो. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा पूर्ण भविष्य काळामध्ये विल हॅव प्लस हॅज हे जे असते ना तुम्हाला एक वाक्याचे इंडिकेशन असतं की त्यानुसार तुम्ही वाक्य ओळखू शकता की हे वाक्य कुठलं आहे. जर त्या वाक्यामध्ये विल हॅव, विल हॅज, शॅल हॅव असं जर ऑक्झिलरी वर्ब असतील आणि त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते डोळ्यात आपण सांगायचं की वाक्य काय आहे? पूर्ण भविष्यकाळचं म्हणजे थेट फ्युचर टेन्स आहे. वी विल हॅव मूव्ड, विल हॅव मूव्ड, विल हॅव प्लस मूव्ड. ठीक आहे. या ठिकाणी हे क्रियापद आहे. तिसरं next time they will have solved the problem before the meeting. Will you have read the book by the time the class